नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे नाबार्डकडून तर व्हॅकन्सी निघालेली आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती 2025 ची. ओके, याच्यामध्ये जे पद असणार आहे मित्रांनो, असिस्टंट मॅनेजर ग्रेडची भरती असणार आहे. याच्यामध्ये मल्टिपल असे स्टीम असणार आहे. त्याच्यामध्ये आता बघायला गेले तर टोटल इथे 91 पदांसाठी व्हॅकन्सी निघाली आहे. त्या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक पात्रता सारे अप्लाय करण्यासाठी बी बीटेक, एमबीए, बीपीए, ओके, पीजी डिप्लोमा, सीए वाले अप्लाय करू शकता. त्यानंतर एलएलबी वाले अप्लाय करू शकता. आणि लष्करामध्ये आपण कधी काम केलेलं असेल, 5 वर्षाची सेवा केली असेल नौदलमध्ये, लष्करमध्ये, हवाई दलामध्ये, तर आपण अप्लाय करू शकतो. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे नाबार्डकडून आलेली आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट कडून इथं व्हॅकन्सी असणार आहे. ग्रेड ची व्हॅकन्सी आहे. त्या असणार आहे ड्रेस नंबरची 5 ग्रेड ए व्हॅकन्सी 2025-26 साठी. याच्यामध्ये दिलेल्या नाबार्डकडूनची व्हॅकन्सी आलेली आहे. रिक्वायरमेंट असणार आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए ची व्हॅकन्सी असणार आहे. आरडी बीएसची लीगलची अँड प्रोटोकॉलची अँड सिक्युरिटी सर्व्हिससाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. प्रोटोकॉल सिक्युरिटी सर्व्हिसची. ओके. आता याच्यामध्ये ऍप्लिकेशन जे दिलेलं आहे, इन्व्हाइट फॉर इंडियन सिटीजनशिप अप्लाय करू शकता असिस्टंट मॅनेजर ग्रेड साठी. ओके. रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिसेस कडून व्हॅकन्सी असणार आहे, ज्याला आपण म्हणतो शॉर्टकट मध्ये RDBS. ओके. लीगल मध्ये असणार आहे. प्रोटोकॉल सिक्युरिटी सर्व्हिस मध्ये व्हॅकन्सी असणार आहे. ओके. नाबार्ड कडून चांगली व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळते. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आपल्याला nabarд.org वरून 8 नोव्हेंबर 2025 पासून तर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. ज्यांना कुणाला इथं ऑपॉर्च्युनिटीसाठी फायदा घ्यायचा असेल तर फॉर्म भरू शकता. ग्रेड ची पोस्टिंग आहे. ओके. आता याच्यामध्ये बघायला गेले आपण आता, तर आपल्याला बिफोर अप्लाय करण्यासाठी कॅन्डिडेटला इथं रीड करायचं आहे. सगळं इंट्रोडक्शन केअरफुली आपल्याला वाचून घ्यायचं. इन्शुअर आपल्याला रिलेबिलिटी क्रायटेरियामध्ये येत असेल तरच आपण अप्लाय करायचं, असं नोटिफिकेशन त्यांनी दिलेली आहे नोट म्हणून. ओके. तर कॅन्डिडेटला इथं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. त्याच्यासाठी हेल्प फॅसिलिटी वगैरे देण्यात आलेली आहे. जे की तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल तर तुम्ही त्यांना मेल पण करू शकता किंवा कॉल पण करू शकता. आता बघायला गेले, आता इथे इम्पॉर्टंट टाइम टेबल दिलेला आहे, जो टाइम लाईन्स म्हणजे त्यांना इम्पॉर्टंट डेट्स वगैरे आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये सगळ्यात आधी इम्पॉर्टन्स दिलेले आहे डेट्स अँड टाइमलाईन्स. ओके. ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेले आहे 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत. आपली जी प्रीची एक्झामिनेशन होणार आहे सगळ्यांसाठी, तर 20 डिसेंबर 2025 ला होणार आहे आणि फेज 2 ची एक्झामिनेशन असणार आहे 25 जानेवारी 2026 ला. ओके. वेबसाईट आपल्याला फेज 3 साठी आपल्याला जे असणार आहे ते तुम्हाला नंतरून आपल्याला वेबसाईट मार्फत कळवण्यात येणार आहे. असे आपल्याला 3 स्टेज मध्ये बघायला मिळतात. ओके. फेज 1, फेज 2, फेज 3. ओके. आता याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर नंबर ऑफ व्हॅकन्सीज दिलेले आहे. कॅटेगरीनुसार इथं टेबल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला सिरियल नंबर, पोस्ट अँड डिसिप्लिन, UR, SC, ST, OBC, EWS, टोटल व्हॅकन्सी, PWD साठी व्हॅकन्सीज. PWD ला 7 व्हॅकन्सी असणार याच्यामध्ये. ओके. AM, RDBS साठी. आता याच्यामध्ये दिलेल्या जनरल साठी 48 व्हॅकन्सी. ओके. चार्टर्ड अकाउंटंट CA साठी 4 व्हॅकन्सी. कंपनी सेक्रेटरी साठी 2 व्हॅकन्सी. फायनान्स साठी 5 व्हॅकन्सी. कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये 10 व्हॅकन्सी. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला 1 व्हॅकन्सी. प्लांटेशन हॉर्टिकल्चर साठी 2 व्हॅकन्सी. त्याच्यानंतर फिशरीज साठी 2 व्हॅकन्सी. फूड प्रोसेसिंग साठी 2 व्हॅकन्सी. लँड डेव्हलपमेंट अँड सोल सायन्स साठी 2 व्हॅकन्सी. सिव्हिल इंजिनिअरिंगला 2 व्हॅकन्सी. ओके. इलेक्ट्रिकल इंजिनिअरला 2 व्हॅकन्सी असणार आहे आणि मीडिया स्पेशलिस्ट साठी 1 व्हॅकन्सी आणि इकॉनॉमिक्स साठी 2 व्हॅकन्सी. टोटल ऑफ इथं 85 व्हॅकन्सी आपल्याला कॅटेगरीमध्ये बघायला मिळतात आहे. जे आपण कॅटेगरी आपली आहे त्यामध्ये आपण बघून घ्या. ओके. आता याच्यामध्ये AM लीगल साठीच्या 2 व्हॅकन्सी. AM असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल सिक्युरिटीसाठी 4 व्हॅकन्सी. टोटल इथे 91 व्हॅकन्सी या पद्धतीने इथं दिलेलं आहे त्यांनी. ओके. आता याच्यामध्ये आता सगळ्यात डिटेल मी तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर कॅटेगरीची इथे माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये PWD कॅटेगरीला पण व्हॅकन्सी असणार आहे, जे की तुम्ही चेक करू शकता. आपण कोणत्या PWD मध्ये येतात ते आपल्याला बघून घ्यायचे स्वतः आणि अप्लाय करून घ्यायचे आहे. ओके. आता याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर टेबल नंबर 3 दिलेला आहे ग्रेड ए ची व्हॅकन्सी. ओके. लीगल साठी. ओके. याच्यासाठी आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके.
त्यानंतर आपल्याला टेबल 4 दिलेला आहे. याच्यामध्ये पण माहिती वगैरे देण्यात आलेली आहे PWD नुसार. ओके, टेबल गाईडलाईन वाचून घ्या आपण एकदा, म्हणजे जेणेकरून आपल्याला PWD मध्ये जे असेल त्यांनी ती वाचून घ्यायची आहे गाईडलाईन. ओके, पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं EWS कॅटेगरी बद्दल इथं माहिती दिलेली आहे, ती वाचून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये क्वालिफिकेशन आता इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे, जो की आपल्याला 1/11/2025 पर्यंत आपलं क्वालिफिकेशन काउंटिंग डेट राहील. ओके, कम्प्लिटेड पाहिजे आहे म्हणजे. ओके, याच्यामध्ये कॅन्डिडेटला दिलेलं आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेडची भरती असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला टेबल दिलेलं आहे. ओनली वन ऑप्शन आपल्याला मिळणार आहे, कोणत्याही एका ऑप्शनसाठी आपण अप्लाय करू शकतो. ओके, याच्यामध्ये माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. याच्यासाठी आपल्याला पुढे गेल्यानंतर मित्रांनो, क्वालिफिकेशन बद्दल आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी खाली दाखवतो. बाकीची आता याच्यामध्ये दिलेली आहे त्यांनी क्वालिफिकेशन बद्दल काही माहिती वगैरे दिलेली आहे, तर आपण खाली बघूया आता. ओके, याच्यामध्ये आपल्याला असणार आहे अकॅडमिक क्वालिफिकेशन. आता अकॅडमिकमध्ये जे असणार आहे बॅचलर डिग्री लागणार आहे. एनी डिसिप्लिनमध्ये आपल्याकडे पाहिजे आहे. याच्यामध्ये बॅचलर डिग्री जर आपल्याला असेल जनरलसाठी 60% मध्ये बॅचलर डिग्रीवाले पण अप्लाय करू शकता. SC ST PWDला 55% और आपलं जर PG झालेलं असेल, MBA किंवा आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तर आपल्याला 55% मध्ये पाहिजे आहे. SC ST PWDला 50% मध्ये पाहिजे आहे. तर आपण अप्लाय करू शकतो. चार्टर्ड अकाउंटंटसाठी तर वॅकन्सी असणार, चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि कंपनी सेक्रेटरीसाठी चार्टर्ड अकाउंटला CS लागतं, तुम्हाला माहिती आहे. आणि कंपनी सेक्रेटरीसाठीच्या मध्ये की तुम्हाला सांगितलं एनी डिसिप्लिनवाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये कंपनी आता याच्यासाठी ICSA कडून आपलं सर्टिफिकेशन पाहिजे आहे. तर फायनान्ससाठी जी असणार वॅकन्सी BBA फायनान्सवाले MBA वाले अप्लाय करू शकता 60% मध्ये. SC ST PWD 50% मध्ये. PG डिप्लोमा झालेला असेल तर 55% मध्ये, आणि SC ST PWD ला 50% लागणार आहे. इथे SC ST PWD बद्दल संपूर्ण माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॅम्प्युटरसाठी याच्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे, 4 वर्षाचा आपल्याला इंजिनिअरिंग डिग्री झालेली असेल तर अप्लाय करू शकतो. 60% मध्ये 55% SC ST PWDला लागणार आहे. ओके, ॲग्रिकल्चर इंजिनिअरला पण याच्यामध्ये लागणार आहे आपल्या बॅचलर डिग्री ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू 60% मध्ये 55% SC ST PWD. ओके, प्लॅनेट हॉरिझॉन्टलला पण 55-60% SC ST PWDला 55% बॅचलर डिग्री पाहिजे आपल्याला. ओके, त्यानंतर फूड फूड प्रोसेसिंगसाठी पण बॅचलर डिग्री असणार आहे, पर्सेंटेज सेम. याच्यामध्ये पण आपल्याला प्रेसिजनसाठी पण बॅचलर डिग्री लागणार आहे. लँड डेव्हलपमेंटमध्ये पण बॅचलर डिग्री असेल तर अप्लाय करू शकतो. PG वाले अप्लाय होता. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्याला वॅकन्सी पर्सेंटेज सेम असणार आहे. इलेक्ट्रिकलला पण सेम तसंच, आणि मीडिया स्पेशलिस्टला पण 60% 55% आणि PWDला 50%. ओके, इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला 55% आणि SC ST PWDला 50% लागणार आहे. ओके, सिस्टम मॅनेजर ग्रेड लीगल सर्व्हिससाठी 60% लागणार आहे. बॅचलर डिग्री आणि लॉमध्ये 60% मध्ये पाहिजे आहे. 55% SC ST PWDला लागणार आहे. ओके, आता याचा इथं दिलेलं आहे टाइम टेबल डिव्हिजन्स वगैरे दिलं CGPA वाल्यांसाठी, तुम्ही इथं बघून घ्यायचं आहे. ओके, ग्रेडनुसार. आता इनॅक्टिव्ह रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिलेले आहे. नेचर वर्क अँड टेक्निकल डिसिप्लिन दिलेलं आहे. आता टेक्निकल डिसिप्लिन जे असणार स्किलनुसार असणार आहे, जे की प्रत्येकाचे वेगळे स्किल असणार आहे. आपल्याला बघून घ्यायचं आपल्याला काय कोणत्या प्रकारचं काम करावं लागेल, कोणती स्किल आपल्याकडे पाहिजे आहे. ओके, इथं दिलेलं आहे मीडिया लीगल वगैरे सगळ्यांसाठी दिलेलं आहे. ओके, जे की तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, एकदा बघून घ्या एवढी गोष्ट. त्यानंतर आपल्याला एज लिमिट असणार आहे 1/11/2025 पर्यंत, 21 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. जर आपण OBC मध्ये असाल 3 वर्षाची सूट भेटेल, आणि मॅक्झिमम आपल्याला 5 वर्षाची भेटू शकते SC ST ला. ओके, अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली. PWDला तुम्हाला माहिती आहे 10 वर्षाची सूट आहे जनरलला, आणि 13 वर्षाची सूट OBCला, आणि 15 वर्षाची सूट SC ST ला PWD मध्ये. ओके, त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्शन दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही. आपल्याला प्री एक्झामिनेशन जी असतात आपल्याला स्ट्रक्चर दिलेला आहे ग्रेडेचा. ओके, RD BSचा आणि लिगलचा. ओके, याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो सगळ्यात पहिले मार्क दिलेला आहे, विजन दिलेला आहे, टाइम दिलेला आहे. आता रिझनिंगसाठी 20 क्वेश्चन 20 मार्क्स. ओके, इंग्लिशमध्ये आपल्याला 30 क्वेश्चन 30 मार्क्स असणार आहे. कम्प्युटर नॉलेजला 20 क्वेश्चन 20 मार्क. कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला 20 क्वेश्चन 20 मार्क. डेडिकेशन मेकिंगला 10 क्वेश्चन 10 मार्क. जनरल अवेअरनेसला 20 क्वेश्चन 20 मार्क. इको इश्यूज विथ आपल्याला फोकस रुरल इंडियामध्ये 40 क्वेश्चन 40 मार्क्स. ॲग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला 40 क्वेश्चन 40 मार्क्स. ओके, 200 क्वेश्चन 200 मार्काची एक्झामिनेशन आपल्याला हे देऊ शकतो आपण हिंदी आणि इंग्लिशमध्ये, आणि बेंगाल लँग्वेजमध्ये देऊ शकतो. 120 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. 2चा 6 टाइम असा आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क दिला जाणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग आपल्याला बघायला मिळेल. ओके, मेन्स एक्झामिनेशन आपल्याला कंडक्ट केली जाते. त्याच्यानंतर मेन्समध्ये आपल्याला प्री पास झाल्यावरच मेन्स भेटते. याच्यामध्ये आपल्याला
2 पार्ट डिव्हाईड केलेले आहेत जर्नलिस्टसाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला पेपर 1 असणार आहे जनरल इंग्लिशचा. ऑनलाईन डिसिप्लिन असं डिस्क्रिप्टिव्ह टाइप असणार आहे. मध्ये लिहावं लागेल. 3 क्वेश्चन असणार आहे. त्याला स्वतःच्या आपल्याला लिहावं लागतं याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आणि 100 मार्कचे असणार आहे. 100 मार्क असणार. 90 मिनिटचा टाईम दिलेला आहे. आता पेपर जो असणार आहे पेपर 2 याच्यामध्ये इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज ॲग्रीकल्चर अँड डेव्हलपमेंटसाठी ऑब्जेक्टिव्ह टाइप 30 क्वेश्चन 30 क्वेश्चन असणार आहे. 50 मार्कांसाठी असणार आहे. 30 मिनिटात टाईम. डिस्क्रिप्टिव्ह टाइपमध्ये असणार आहे 6 क्वेश्चन 50 मार्कांसाठी 90 मिनिटात टाइम दिलेला आहे. हर एक क्वेश्चनला सेम क्वेश्चन्स आणि कॅरी 2 मार्क्स मिळणार आहे. सेम क्वेश्चन आणि कॅरी 1 मार्क मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मेन एक्झामिनेशन स्पेशलिस्टसाठी जनरलिस्ट झाला तर स्पेशलिस्टला पण सेम तसाच पॅटर्न बघायला मिळतो आपल्याला. ओके. त्यानंतर आपल्याला मेनचा पॅटर्न असणार आहे. लिगलचा पण सेम तसाच पॅटर्न आहे. ओके. क्वेश्चन थोडे चेंजेस आहे फक्त. ओके. सिलेबसनुसार म्हणजे आपल्या शिक्षणानुसार. MCQ टाइप आपल्याला दिलेला आहे संपूर्ण माहिती. इंटरव्ह्यूचे आपल्याला 50 मार्क असणार आहे आणि टेस्ट मॅन्डेटरीमध्ये 90 मिनिटा टाइम दिलेला आहे. ओके. त्याच्यामध्ये प्रोसेस दिलेली आहे आपल्याला स्कोरिंग बद्दल माहिती वगैरे देण्यात आली 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग जी की तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. ओके. टोटल आपल्याला स्कोरिंग वगैरे इथं दिलेलं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर सिलेबस दिलेला आहे जे की आपल्याला सिलेबस वाचून घ्यायचं आहे. आपल्या कोणता पेपर आपण कोणत्या पदासाठी फॉर्म भरत आहेत त्याचा सिलेबस इथं दिलेला आहे पदांनुसार. ओके. जे की तुम्हाला मी इथं वाचून सांगतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला ग्रेड ए मध्ये आपल्या RDBS साठी जनरल मध्ये दिलेलं आहे डिसिप्लिन आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर अँड डेव्हलपमेंट्स आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला दिलेलं आहे रूरल डेव्हलपमेंट्स. ओके. अशा पद्धतीने दिलेला सिस्टम मॅनेजर प्रोटोकॉल सिक्युरिटीसाठी पण सिलेबस वगैरे दिलेले आहे. ओके. एकदा वाचून घ्या जॉब बद्दल आपल्याला माहिती पाहिजेच. ओके. यांची जी एक्झामिनेशन असणार आहे आता प्रोटोकॉलची सिक्युरिटीसाठी त्याच्यामध्ये पण सेम पॅटर्न 200 गुणांची एक्झामिनेशन असणार आहे. हिंदी इंग्लिशमध्ये आपण बेंगल लँग्वेज देऊ शकतो. 120 मिनिटाचा टाइम असणार आहे. याच्यामध्ये टेस्ट ऑफ रिजनचे 50 क्वेश्चन 50 मार्क्स, इंग्लिश लँग्वेजचे 50 क्वेश्चन 25 मार्कासाठी आणि जनरल अवेअरनेसचे स्पेशलिस्ट रेफरन्स बँकिंग अँड इंडस्ट्रीमध्ये 50 क्वेश्चन 50 मार्क्स. ओके. टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेजचे 50 क्वेश्चन 75 मार्क अशी 200 गुणांची एक्झामिनेशन आणि टेस्ट होणार आहे 90 मिनिटाचा टाइम होणार आहे. याच्यानंतर इंटरव्ह्यूला 50 मार्काचा दिलेला आहे. याच्यामध्ये पण आपल्याला क्वालिफाय होणं गरजेचं आहे. ओके. याच्या संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग भेटणार आहे. PRT, SC, ST, PWD कॅन्डिडेटला इथं माहिती देण्यात आलेली आहे. ओके. नाबार्ड कडून एक्झामिनेशन सेंटर जे असणार फेज 1चं जे की तुम्ही इथं बघू शकता इथं ऑल इंडियामध्ये असणार आहे अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार आणि त्यांच्या जिल्ह्यांची नावं इथे पुढे. ओके. चंदीगड, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, झारखंड, कर्नाटका, केरला, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. ओके. त्याच्यानंतर मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, न्यू दिल्ली, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान असे आपल्याला सेंटर्स इथं बघायला मिळतात. ओके. जेवढ्या सेंटरमध्ये आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे महाराष्ट्रामध्ये ते पण इथं बघून घ्या. ओके. त्याच्यानंतर राजस्थान झालं, सिक्कीम येतं आपलं, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, वेस्ट बंगाल. ओके. त्याच्यानंतर आता मेन्स एक्झामिनेशन सेंटर्स पण दिलेले असेल खाली. ते मोठ्या-मोठ्या सिटीजमध्ये घेतले जात आहे. मोठ्या-मोठ्या एक्झामिनेशन फायनलवाल्या. आता मेन्स एक्झामिनेशन सेंटरसाठी आपल्याला मोठ्या सिटींचे नाव बघायला मिळतात. ओके. अहमदाबाद, गांधीनगर, कोलकाता, बेंगलुरू, लखनौ, भोपाळ, त्याच्यानंतर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, भुवनेश्वर, दिल्ली, NCR, चंदीगड, मोहाली, पटना, चेन्नई, पुणे, गुवाहाटी, रायपूर, हैदराबाद, रांची, जयपूर, नंतर सिलिगुलाम, जम्मू आणि त्यानंतर तिरुवनंतपुरम आणि श्रीनगरसाठी असणार आहे. ओके. याच्यातून आपल्याला मेनसाठी जाण्याचं सेंटर चॉईस करून घ्यायचं आहे. आपल्याला जे पण आपल्या जवळ असेल मोठं सेंटर्स. ओके. ॲप्लिकेशन फीज आता SC, ST, PWDला ॲप्लिकेशन फीज नील असणार आहे. फक्त ₹150 चार्जेस लागणार आहे. ओके. आणि ऑल कॅन्डिडेटला ₹700 चार्जेस ॲप्लिकेशन फी, ₹150 आपल्याला चार्जेस, ₹850 लागणार आहे. स्टाफ जर असाल नाबार्डचे त्यांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. एम्प्लॉयमेंटसाठी सर्व्हिस आता सॅलरी सॅलरी इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे आपल्याला. सॅलरी जी भेटणार आहे आपल्याला बेसिक स्टार्टिंग असणार आहे आपल्याला 84,500 पासून. तर आपल्याला जो पगार जो मिळणार आहे मित्रांनो तो ₹1,00,000 पर्यंत आपल्याला इथं पगार मिळू शकतो. ग्रॉस आपल्याला मंथलीला ₹1,00,000 वरती. ओके. याच्यामध्ये हाऊस रेंट्स वगैरे आपल्या PF, ग्रॅज्युटी वगैरे सगळं काही आपल्याला भेटत असेल इन्सेंटिव्ह वगैरे आपलं जे असणार आहे ते. आणि हाऊ टू अप्लाय करण्यासाठी नाबार्ड ओआरजी या वेबसाईटवर आपल्याला अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे. पेमेंट फीज, ॲप्लिकेशन फीज, फोटोग्राफ, सिग्नेचर स्कॅन्स करायचे आहे. त्यानंतर कॅन्डिडेटला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत ॲक्सेप्टेबल असणार आहे. याच्यामध्ये स्कॅन करायचं आहे फोटोग्राफ, सिग्नेचर आणि आपल्याला हँडरायटिंग डिक्लेरेशन आयपासून रिक्वायर्डपर्यंत एवढं लिहून घ्यायचं आहे.
ते अपलोड करून घ्यायचं. आयडी प्रूफ आपल्याला लागेल एक्झामिनेशनला जाताना. आधार कार्ड, पॅन कार्ड जे पण असेल ते सोबत घेऊन जावं. ओके. पेमेंट फीस वगैरे ऑनलाईन भरून घ्यायची आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे पण आपल्याकडे असेल. फोटोग्राफ, सिग्नेचर बद्दल संपूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे, जे की फॉर्म भरताना पण तुम्ही गाईडलाईन वाचू शकता. नाही तर ऑनलाईन फॉर्म जेणे शक्यतो करून आपण घरून न भरता ऑनलाईन वाल्याकडूनच भरून घ्या. जर आपल्याला येत असेल गाईडलाईन फॉलो करता तरच आपण घरी फॉर्म भरा. ओके. जनरल इंट्रोडक्शन दिले कॉल लेटर बद्दल, जे की तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटवरून नंतर डाउनलोड करून घ्या. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन लागणार आयडी करून सोबत घेऊन जा. एक आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासवर्ड जे पण आपल्याकडे असेल. त्याच्यानंतर इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. EWS वगैरे ओके. सर्टिफिकेशन बद्दल फॉर्मॅटिंग वगैरे माहिती देण्यात आलेली आहे. एकदा तुम्ही ही बघून घ्यायची आहे. 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत अप्लाय करून घ्या. खाली आता पूर्ण फॉर्मॅट सर्टिफिकेशन असेल. ओके. तर आता तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. 30 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. तर लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. अप्लाय करण्याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. काही डाऊट असेल नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला Instagram, Facebookला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनला प्रेस करायचे. अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.